एकाच महिन्यात शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या लागोपाठच्या बैठकांमुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. FCRA आणि डेलिमिटेशन सारख्या अत्यंत संवेदनशील विधेयकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची एकजूट राहणार की नवी राजकीय समीकरणं जुळणार? शरद पवार NDAला थेट विरोध करणार की निवडणूक मुद्द्यांवर पाठिंबा देणार की सत्तेच्या प्रवाहात सामील होणार? तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात या उच्चस्तरीय भेटींमागील नेमकं राजकीय गणित काय आहे. नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहत आहात सरळ सोपं. महाराष्ट्राच्या आणि दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सध्या एकाच बातमीची तुफान चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षातील खासदारांच्या शिष्टमंडळाने नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. एका पाठोपाठ एक होणाऱ्या या उच्चस्तरीय बैठकांमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. एकाच महिन्यात होणाऱ्या भेटीमुळे काहीतरी मोठी राजकीय घडामोडी होतीये का, हा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे FCRA कायदा. खासदार सुप्रिया सुळे यांनी या विधेयकाच्या सध्याच्या मसुद्यावर स्पष्ट विरोध दर्शवला असून ते थेट मंजूर न करता JPC कडे पाठवण्याची मागणी केली आहे. या मुद्द्यावर शरद पवारांचा पक्ष इंडिया आघाडीसोबत आणि आपल्या मूळ वैचारिक भूमिकेशी प्रामाणिक राहून केंद्र सरकारच्या आक्रमक धोरणांना विरोध करताना दिसतोय. परंतु जेव्हा विषय डिलिमिटेशन बिल म्हणजेच मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा येतो तेव्हा पक्षाच्या भूमिकेत एक वेगळीच लवचिकता आणि रणनीती पाहायला मिळते. या मुद्द्यावर पक्षाच्या आतच दोन वेगवेगळे सूर उमटताना दिसतात. एकीकडे आमदार रोहित पवार यांनी या विधेयकाला कडाडून विरोध करत पुनर्रचनेच्या नावाखाली विरोधकांचे मतदारसंघ तोडण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या वक्तव्यातून असा सूर निघतो, जर सर्व राज्यांमध्ये समान न्यायाने आणि राजकीय स्वार्थाशिवाय 50% जागा वाढणार असतील तर चर्चेची दारे उघडी ठेवायला हरकत नाही. घटना दुरुस्तीसाठी केंद्राला लागणाऱ्या विशेष बहुमताच्या पार्श्वभूमीवर या विषयावरील पवारांची ही मऊ भूमिका म्हणजे केंद्रावर दबाव वाढण्याचे आणि दिल्लीतील आपले मोल कायम ठेवण्याचे एक रणनीतिक हत्यार सुद्धा मानले जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे थेट NDA मध्ये सामील होतील का, हा प्रश्न उपस्थित होतोय. याचे उत्तर शोधताना आपल्याला व्यवहार्यतेचा विचार करावा लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट आधीच NDA मध्ये असल्याने शरद पवारांनीही तिथे जाणे महत्वाचे म्हणजे स्वतःच्याच पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये मोठा भ्रम निर्माण करणे ठरेल. 2024च्या निवडणुकीत त्यांना मिळालेला जनादेश हा भाजप विरोधी आणि पुरोगामी विचारांच्या जोरावर मिळाला होता. त्यामुळे ते थेट NDA मध्ये जाण्याची शक्यता तरी कमी दिसून येते. मात्र याऐवजी ते मुद्द्यांवर आधारित सहकार्य हे धोरण स्वीकारू शकतात. ज्याप्रमाणे ओडिशामध्ये नवीन पटनायक किंवा आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी यांनी केंद्राशी थेट युती न करता राज्याच्या हितासाठी प्रसंगी केंद्राला पाठिंबा दिला, तशीच काहीशी भूमिका शरद पवार घेऊ शकतात. साखर उद्योग, शेतकरी आंदोलन, राज्याचा विकास निधी आणि मतदारसंघांची पुनर्रचना या मुद्द्यांवर संघर्षापेक्षा संवादाचा मार्ग निवडणे हे देखील या भेटींमागील मुख्य गणित असू शकते. मात्र इथे आणखीन एक कळीचा मुद्दा उपस्थित होतो, तो म्हणजे भाजपचा पवारांवरील विश्वास. शरद पवारांच्या 5 दशकांच्या राजकीय प्रवासाचा आणि चाणक्य नीतीचा इतिहास पाहिला तर भाजप त्यांच्यावर कितपत भरवसा ठेवेल? कारण 2019 मध्ये पहाटेच्या शपथविधीच्या वेळी झालेली राजकीय उलथापालथ असो व महाविकास आघाडीची अनपेक्षित स्थापना, पवारांनी घेतलेल्या अनपेक्षित वळणांचा अनुभव भाजपने जवळून घेतला आहे. त्यामुळे जरी शरद पवार मुद्द्यांवर आधारित पाठिंब्याची भाषा करत असले तरी सुद्धा भाजपचे शीर्ष नेतृत्व त्यांच्या या मवाळ भूमिकेकडे पूर्ण विश्वासाने पाहिलं की अत्यंत सावधानगिरीने अंतर ठेवून पाऊल टाकेल. हा या समीकरणातील सर्वात मोठा पेच आहे. परंतु पवारांचा राजकीय इतिहास पाहता त्यांनी नेहमीच वैचारिक मतभेद आणि प्रशासकीय मुत्सद्देगिरी या 2 गोष्टी वेगळ्या ठेवल्या आहेत. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना विरोधी पक्षात असून सुद्धा शरद पवारांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनेचे काम सांभाळले होते.
वैचारिक भूमिका न सोडता राज्याच्या हितासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी पंतप्रधानांना भेटणे म्हणजेच पुरोगामी विचार सोडणे नव्हे, असा युक्तिवाद करत ते आपली प्रतिमा आणि राजकारण दोन्ही जपण्याचा प्रयत्न करू शकतात. थोडक्यात सांगायचं झाल्यास शरद पवार हे एनडीए मध्ये अधिकृतपणे सामील होण्याची शक्यता नसली तरी सुद्धा ते केंद्रातील मोदी सरकारशी न संताप न शरणागती या तत्वावर व्यवहार करताना दिसत आहेत. FCRA मुद्द्यावर ठाम विरोध दर्शवून ते आपली विरोधी व पुरोगामी प्रतिमा जपतील, तर डेलिमिटेशन सारख्या धोरणात्मक विषयावर चर्चेची दारे उघडी ठेवून स्वतःची राजकीय ताकद सिद्ध करतील. महाराष्ट्राच्या राजकारणातील पवारांचा हा वेटिंग गेम केंद्र सरकारला नमवणार की विरोधकांच्या एकजुटीत नवी आव्हाने उभं करणार, याचे उत्तर येणारा काळच देईल. शरद पवारांच्या या रणनीतीबद्दल आणि त्यांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी सरळ सोप्पाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.